जय श्रीराम मंडळी. तर आज सानेवरती चाललो आहे. मला खूप लेट झालं. सर्व गेलेले आहेत गावातले, म्हणजे वाडीतले सर्वच गेलेले आहेत. कोण नाही आहे इथे. शुकर वगैरे बनणार आहेत, तर त्याची तयारी करत होतो, त्याच्यामुळे लेट झालं. आता कोण येईल तेव्हा आम्ही खाली जाणार. सर्व सामान घेऊन जायचं आहे. ते बघा, तुम्हाला तिकडे दिसतंय का, त्या कोपऱ्यात, तिकडे, इकडे 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 त्या कोपऱ्यात ठेवलं आहे. ते सर्व घेऊन जायचं. तर गाडी घेऊन येणार तेव्हा जाणार. राजू खाली वाट बघते. जय श्रीराम मंडळी. आज रंगपंचमीचा दिवस आणि आम्ही आज सानेवर आलोय. इथे गावची सर्व मंडळी जमा होतात, देव येतात, पालखी येते आणि मग ती प्रत्येक वाडीत जाते. ह्या ठिकाणावर त्याला इथे सान असं बोलतात, देवाचे ठिकाण. तर इथे आलेले आहोत सर्व सानेवरती. बघा, सर्वांनी मॅचिंग घातले. थांबा, मी तुम्हाला दाखवतो. मी आणि प्राजूने पण मॅचिंग केलेली आहे. कितपत दिसतंय माहिती नाही, मी कॅमेरा फिरवलाय, पण आम्ही अशी मॅचिंग केलेली आहे. ते मॅचिंग आहे, आता तुम्हाला दिसतील बहुतेकांचे सेम एकदम कपडे वगैरे असेच आहेत सर्वांचे. म्हणजे ज्या वाडीचा साल असतो ना, ते असे मॅचिंग वगैरे करत असतात. प्रत्येक वाडीस काही ना काहीतरी वेगळं करत असतात. आमच्या इकडून हे असं बघा, एक हे जोकर बनवलंय, असं उंच असं दिसतंय सर्वात. ते जोकर बनवलंय चांगलं. तुझा काय विचार आहे प्राजू याबद्दल? कसं वाटलं तुला? छान वाटलं, फक्त छान वाटलं. हा म्हणजे माझ्यासाठी नवीन आहे ना. आता म्हणजे आता कसं मी कसं ना जास्त डिस्क्राईब करू. आता पुढे काय असणार काय हे तू जास्त, म्हणजे उगाच चुकीची माहिती कशी देणार. हा, आता ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो. हे ना रिंगण आखलेलं आहे इकडे. आता पालखी नाचवतात सर्व तुम्हाला. आणि तिकडे आता त्या ठिकाणी आहे ना, जिकडे मंडप बांधलेला तिकडे पालखी आहे ठेवलेली ऑलरेडी. सर्वजण नवस बोलतायत. नवस ज्यांचे पूर्ण झाले ते ओटी वगैरे भरतायत. अशा प्रकारे सर्व चालू आहे. आणि इकडे ह्या रिंगणात नंतर पालखी नाचवणार आणि त्यानंतर यांच्या मागे आहे पालखी. तिकडून फिरणार, ह्या रिंगणात येणार, त्यानंतर आम्ही असे इथून आम्ही जाणार वाड. आता थोड्याच वेळात पालखी उचलतील. पालखी उचलून आता बघा पुढे पुढे ॲक्च्युली इथे या होम आहे, तर इकडे हे करणार, पालखी फिरवणार, त्यानंतर इकडे पालखी नाचवणार. तर आता बघूया. गावाचा नियम असतो 5 वाजता पालखी उठवणार. आता 5 वाजले की लगेच पालखी उचलणार आणि घेणार. तरी बघा, आता पालखी उचललेली आहे. पालखी आता घेऊन येतील जिकडे होळी लागली आहे तिकडे, आणि त्याभोवती गोल फिरवतील. म्हणजे त्याची प्रदक्षिणा घालतील. गोल फिरवतील नव्हे तर त्याची प्रदक्षिणा घालतील आणि त्यानंतर पालखी घेऊन जातील त्या रिंगणात नाचवण्यासाठी. तर आपण बघूयाच आता. चला.
जात आहे रिंगणात. आता ज्यांना पालखी नाचवायचं आहे ते आता हे लोक ते सर्व या रिंगणात जातील. तरी बघा मंडळ, अशा प्रकारे पालखी नाचवली जाते. मग ज्याला कुणाला पालखी नाचवायची असेल ते दोघं जण इथे रिंगणात येतात आणि पालखी नाचवतात. तर हे बघा दिसतच असेल तुम्हाला की पालखी कशा प्रकारे नाचवतात. दोन दोनची जोडी करून किंवा एक जण येतो आणि पालखी घेतो. म्हणजे खूप कमी वेळ मिळतो. एवढी जण पालखी नाचवायला असतात की कुणाला जास्त वेळ मिळतच नाही पालखी नाचवायला. तर आपण बघूया आता पुढे अजून. योगा मंडळी, एवढी सारी गर्दी असते म्हणजे गावातले सर्वच लोक बहुतेक शिमग्याला येतात. जशी पालखी नाचवायला मजा येते तशी पालखी नाचवताना बघायला देखील तेवढीच मजा येते. त्यामुळेही एवढी सर्व गर्दी जमा असते. ते श्रद्धा, प्रत्येकाची देवावर असलेली श्रद्धा. देवाचे दर्शन घ्यायला, देव आपल्या घरी येणार त्या हेतूने सर्वजण येतात. आणि सानेवरती येतात म्हणजे येतात. साल कुणावर म्हणजे कुणाकडे ते साल असू दे किंवा नसू दे, गावी शिमग्याला सर्वजण येतातच. तुम्हाला दिसत असेल की किती गर्दी आहे. एवढे सर्व लोक पालखी नाचवताना बघायला आहेत. हे बघा खूप छान प्रकारे पालखी नाचवत आहेत. अशा प्रकारे सर्व पालखी नाचवत असतात. बघा आता लाठीकाठी चालू केले मित्रांनो. तर आता हा माझा लहान भाऊ रितेश, तो लाठीकाठी करतोय. गावी याला बनाट्या पण बोलतात. तर लाठीकाठी ते त्यानं याचं आमच्याकडे प्रशिक्षण वगैरे घेतलेलं म्हणजे करतोय तो. तर इथे मी आलोय लाठीकाठी करायला. मला पण येतं थोडंफार, जास्त नाही पण येतं असं थोडंफार. त्याच्यामुळे मी पण आता केलंय थोडंफार, जेवढं जमेल तेवढं. बघा असं करतो तोडकं मोठं. ही आहे उरुमी तलवार. आर्यन नाव आहे याचं. ह्याचा बाबूचा म्हणजे रितेशचा मित्र आहे. तो उरुमी तलवार फिरवतोय. हे करायला पण खूप छान वाटतं. आणि आवाज त्याचा एवढा काही येत होता ना, तर ह्यात बहुतेक हे नाही झालाय. बघूया येतोय का आवाज ह्याचा क्लिअर. थोडं लांब असल्यामुळे तेवढा आवाज कॅप्चर नाही झालाय. पण हे पण छान होतं, चांगलं वाटत होतं. एक वेगळी कलाकृती दाखवलेली शिमग्यामध्ये. म्हणजे हे थोडं वेगळं होतं. तर आता पालखी निघालेली आहे. सर्वांची पालखी नाचून झालेली आहे आणि पालखी निघाली आहे आता विश्रांती घेण्यासाठी. पण कशी जाणार? नाचत गाजत जाणार. सर्व नाचणार. बघा आता लेझिम वगैरे खेळतायत. सर्व असे नाचत गाजत खालू बाजत घेऊन जाणार. कसं नाचत गाजत देव माझा दाराशी येतो. देव माझा दाराशी येतो. सारे कोकण बहरले शिमगा
पालखी आता वाजत गाजत सर्व नाचवत वाडीजवळ आलेली आहे. तिचा आवडीत पालखीने ऑलरेडी विश्रांती घेतलेली आहे, पण लोकांचा जल्लोष काही थांबत नाहीये. एवढे उत्साही आहेत. 6 वर्षांनी चाल आला म्हणून एवढे लोक उत्साही आहेत की कोण थांबतच नाहीये. खालूबाजा पण वाजतोय आणि कुणाचेच पाय थांबत नाहीत. आणि लेझिमवर काय धमाल चालू आहे हे बघा. हे ते जे सिलेंडर असतात ना एक्सटिंग्विशरचे, त्यात सध्या ते रंग भरून येतात. ते आणलेले आहेत 3-4 आणि ते त्याने रंग उडवतात. फुल धमाल मस्त बघून खूप भारी वाटते. तुम्हाला तर दिसत असेल की सर्वांचा जल्लोष, कोणच थांबायला मागत नाहीये. तर दीपेशने तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की इकडे प्रोग्राम होणार आहेत, तर तसं प्रोग्राम इथे आता चालू झाले आहेत. म्हणजे 3 तासाचा प्रोग्राम होता, तर पूर्ण काही आम्हाला शूट करता आलं नाही, पण जेवढं जमतंय तेवढं छोटे छोटे क्लिप्स घेता आले. तर बघा तुम्ही. बहुतेक जणांनी इथे आपल्या कलाकृती सादर केलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्या कलेला सलाम. आणि सगळं काही कॅप्चर नाही करता आलं, पण जितकं करता आलं तितकं केलं आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम आमच्यावर करत राहा. तर आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय श्रीराम.